सातारा लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी आज भेटीगाठीनंतर माध्यमांसोबत संवाद साधला. छत्रपतींच्या गादीचा सन्मान ठेवून सातारा लोकसभेची सीट बिनविरोध करावी अशी मागणी होत असल्यामुळे यावरती महायुतीने छत्रपतींच्या गादीचा सन्मान ठेवलाय का, छत्रपतींच्या गादीचा सन्मान ठेवायचा होता तर भाजपने उदयनराजेंची उमेदवारी जाहीर करायला एवढा वेळ का लावला, असा टोला शशिकांत शिंदे यांनी लगावलाय. की छत्रपतींच्या गादीचा सन्मान त्यांनी किती ठेवला प्रश्न आहे. आजपर्यंत छत्रपतीच्या गादीचा सन्मान ठेवायचा तर भाजपने इतके वेळ त्यांना का लावला जाहीर करायला, हा त्यांनी त्यांच्या मनाला प्रश्न विचारला. मी काही छत्रपतीच्या गादीबद्दल बोलणार नाही. मी फक्त एवढंच सांगेन की माझं उदयनराजे वगैरे यांच्या किंवा इतर लोकांशी कुठल्या प्रकारचं वैचारिक वाद किंवा काही नाही. मी उलट मागच्या वेळा ते राष्ट्रवादीच्यातून उभे राहिल्यानंतर 3 वेळा खासदार झाले आणि त्यावेळेला प्रचार करण्यामध्ये मी आघाडी होतो. आता लढाई जी आहे ती लढाई जी आहे ही महाराष्ट्राच्या आणि स्वाभिमानाच्या आणि सातारा जिल्ह्याच्या स्वाभिमानाची आहे. तो काळ आणि आत्ताच्या काळामध्ये फरक एवढाच आहे की आत्ताच्या काळामध्ये लोकशाही टिकवण्याच्या संदर्भात हा संघर्ष लढाई आहे. दुसरं, सातारा जिल्ह्याला विजन देणारा लोकप्रतिनिधी कसा असावा याची लढाई आहे. आणि मला पक्षाने त्याप्रमाणे जाहीर केलेलं आहे. आणि या पक्षाने जाहीर केलेला असल्यामुळे मग मागच्या निवडणुकीला या मंडळीने त्यावेळेला का नाही छत्रपतीच्या गादीचा मान ठेवला, तेव्हा काय निवडणुका लढवल्या त्यांच्या विरोधात. म्हणजे स्वार्थासाठी छत्रपतीच्या गादीला विचारायचं आणि त्याचबरोबर दुसऱ्या ठिकाणी सहा जिल्ह्यामध्ये छत्रपतीच्या गादीच्या वर आक्षेप घ्यायचा परंपरा आहे. राजकीय डावपेच असतात त्या. तुमची उमेदवारी जाहीर झाली आहे पण अद्याप त्यांना खासदार उदयनराजेंना वेटिंगवर ठेवण्यात आलंय. एकूण काय बघता, आता कसं बघता या सगळ्या गोष्टींकडे? हा त्यांच्या पक्षाचा आणि त्यांचा प्रश्न आहे. त्यामध्ये आम्ही त्याच्यावर स्टेटमेंट करणे योग्य नाही. ते त्यांच्या पक्षाला आणि त्यांना विचारावं. साहेब, जिल्ह्यात एकूणच 2-3 दिवस झालं तुम्ही सपाटा लावलाय, गाठीभेटी घेताय तुम्ही, पण कशा पद्धतीने रिस्पॉन्स लोकांचा पाहायला मिळतो तुम्हाला? मी खरं सांगू तुम्हाला की मी त्या दिवशी पण बोललो, सातारा जिल्ह्याची नव्हे तर महाराष्ट्राची निवडणूक ही लोकांनी हातामध्ये घेतलेली आहे. सुप्त प्रकारचं फार मोठ्या प्रमाणात विरोध हा राज्यामधल्या महायुतीला आहे ते आहे, पण केंद्राच्या असलेल्या प्रवृत्तीलाच पण आहे. आणि तो प्रत्यक्षात मी ज्यावेळेला भेटतोय लोकांना, म्हणजे काल मी महाबळेश्वरचा ग्रामीण भागापासून सगळं फिरून आलो, लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात आदरणीय पवारसाहेब, उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि त्याचबरोबर काँग्रेस या महाविकास आघाडीच्या पाठीमागं फार सहानुभूती आहे. त्या दोन नेत्यांच्या बद्दल प्रचंड सहानुभूती आहे आणि एक चीड आहे लोकांमध्ये. म्हणून त्यामध्ये मी फिरत असताना ते बघताय आणि त्यामुळे प्रांत प्रतिसाद मिळतोय. आणि तो प्रतिसाद मी बघितल्यानंतर भविष्य काळामध्ये अशाच प्रकारचा प्रतिसाद कायम राहिला तर महाविकास आघाडीला ही विजय निश्चितपणे प्राप्त होईल.